पुणे रेल्वे स्टेशनला विविध स्तरातून वेगवेगळी नावे देण्याची मागणी होते। मात्र याच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल यांनी। पाहूया। पुणे स्टेशनवर प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। खरं तर पुणे स्टेशनच्या नामांतराचा वाद आता पेटल्याच्या नंतर पुणे स्टेशनचा मुद्दा पुढे आला आणि याच दरम्यान पुणेकरांना नेमका काय समस्यांना सामोरं जावं लागतंय या संदर्भातली सुद्धा माहिती आपण पुढारी न्यूजवरती पाहणार आहोत। मात्र सध्या मेधा कुलकर्णी यांनी नामांतराचा मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून मेधा कुलकर्णी यांच्यावरती बॅनरबाजीच्या माध्यमातून टीका करण्यात आली। त्यानंतर हा मुद्दा पुन्हा समोर आलाय। खरं तर यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून एवढीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेला मस्तानी पेठ नाव द्या अशा प्रकारची खोचक टीका करण्यात आलेली आहे। त्यावरती मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। आपले विचार कुठे चाललेत हे पाहणं आवश्यक आहे। अशा प्रकारची बॅनरबाजी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करून यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। मात्र पुणे स्टेशनवर प्रवाशांना नेमका काय सामना करावा लागतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पुणे रेल्वे स्टेशनला वेगवेगळ्या महापुरुषांची नावे दिली जावीत अशा पद्धतीच्या काही संघटना, काही पक्ष, काही नेते मागणी करतात। याच निमित्तानं आपण पुणे रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि काय नेमकी परिस्थिती आहे पुणे रेल्वे स्टेशनवर सध्या ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट जाणवली ती म्हणजे लोकांची जी गर्दी या ठिकाणी आहे त्यांची बसण्याची जी सोय आहे ती या ठिकाणी होताना दिसत नाही। लोकांना जिथे जागा मिळेल तिथे बसावं लागतंय, उभं राहावं लागतंय। जी गर्दी प्रवाशांची आहे त्या तुलनेनं बसण्याची किंवा आराम करण्याची जी व्यवस्था असणं अपेक्षित आहे ती रेल्वे स्टेशन मध्ये दिसत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या तिकिटासाठी रांगा आपल्याला दिसत आहेत त्या जास्त आहेत, तिथे गर्दी जास्त आहे आणि तिकीट काउंटर्स जे आहेत ते मात्र मर्यादित स्वरूपात सुरू असल्याचं दिसतंय। या सगळ्या परिस्थितीत जे गर्दीचं नियोजन आपण पाहतो ते नीटसं दिसत नाही आणि इतकी गर्दी असताना सुरक्षेचा जो मुद्दा आहे लोकांचा तो फार महत्वाचा आहे। कारण पोलीस म्हणा किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी दिसत नाहीत। पार्किंगची देखील तितकीच मोठी समस्या जी आहे या सगळ्या परिसरामध्ये रेल्वे स्टेशनच्या जाणवते। योग्य नियोजन जे ते देखील पार्किंगचं या सगळ्या भागात होताना दिसत नाही। अशा वेगवेगळ्या समस्या असताना एकीकडे सुरक्षेचा मुद्दा असताना दुसरीकडे जे शौचालय आहेत त्याची दुरवस्था असताना आणि गर्दीसाठी असलेली पोलिसांची किंवा एकूणच सुरक्षेची जी काही गोष्ट आहे ती आणि प्रवासी जे आहेत त्यांना वेगवेगळ्या ज्या सोयी आहेत त्या या ठिकाणी पुरेशा दिसत नाहीत अशा पद्धतीच्या प्रवाशांच्या देखील तक्रारी आपल्याला बघायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौथमल, पुढारी न्यूज, पुणे।